बघा, व्हॉल्यूम 2 टॉपिक नंबर फर्स्ट, इकोसिस्टीम. त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम, हू प्रपोज्ड द टर्म इकॉलॉजी आपण बघितली आर्न सायकलनी 1866 ला. देन कोणी कॉइन केली हे आपण बघितलं हॅन्स रिटरनी. इकॉलॉजीची डेफिनेशन, एन्व्हायरमेंटची डेफिनेशन. देन इकोसिस्टीम टर्म इज कॉइन्ड बाय जी टॅन्सली 1935. इकोसिस्टीमची डेफिनेशन आपण बघितली. देन इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम मधला डिफरन्स आपण बघितला. इकॉलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग organisms in their natural habitat, and ecosystem deals with both biotic as well as abiotic component. Then आपण बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट आपण बघितले डिटेलमध्ये. अबायोटिक कंपोनंट मध्ये आपण बघितले की पीओडब्ल्यूनी 1971 ला काय केलेलं आहे, 3 कॅटेगरीमध्ये अबायोटिक कंपोनंट डिवाइड केलेले आहेत. त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट असेल, कंपाऊंड असतील आणि क्लायमॅटिक फॅक्टर असतील. देन आपण स्टँडर्ड स्टेज किंवा स्टँडिंग क्वांटिटीची डेफिनेशन बघितली. बायोटिक कंपोनंट आपण बघितले. बायोटिक कंपोनंट मध्ये 2 टाईप, ऑटोट्रॉफिक, हेटरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक मध्ये 2 टाईप, फोटोट्रॉप्स, हेमोट्रॉप्स. देन हेटरोट्रॉफिक मध्ये 3 टाईप, होलोजेनिक मीन्स द ऑर्गॅनिझम विच कंझ्युम देअर फूड थ्रू देअर माउथ. त्याच्यामध्ये 3 टाईप, कार्निवरस, हार्बिवरस, ओमनिवरस. देन सॅप्रोफाइट आपण बघितले, जे डेड किंवा डिकेइंग मॅटरवरती डिपेंड असतात. पॅरासाइट आपण बघितले, जे अनदर ऑर्गॅनिझमच्या लिव्हिंग प्रोटोप्लाझम वरती डिपेंड असतात. देन आपण ऑटोट्रॉफिक डिटेलमध्ये बघितलं. त्याच्यामध्ये प्रायमरी प्रोड्युसर, ऑटोट्रॉफिकला आपण प्रायमरी प्रोड्युसर म्हणतो. देन आपण हेटरोट्रॉपिक बघितले. त्याच्यामध्ये अजून आपण 3 टाईप डिटेलमध्ये बघितले, होलोजेनिक, सॅप्रोफाइट आणि पॅरासाइट. होलोजेनिक मध्ये 3 टाईप आपण बघितले, कार्निवरस, हार्बिवरस, ओमनिवरस. त्याच्यामध्ये अजून 3 कन्सेप्ट आपण बघितल्या. प्रायमरी कंझ्युमर आपण कोणाला म्हणतो, सेकंडरी कंझ्युमर कोणाला म्हणतो आणि टर्शरी कंझ्युमर आपण कोणाला म्हणतो. देन नेक्स्ट आपण बघितलं की डिकम्पोजर, रिड्युसर, ऑस्मोट्रॉफ किंवा ऑटोट्रॉफ जे सॉरी सॅप्रोट्रॉफचा रोल काय आहे. चला आपल्याला बघायचं आहे नवीन टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, कोणकोणते टाईप असतात. सगळ्यात महत्वाचे आणि मेन इकोसिस्टम आहे अर्थ, पृथ्वी. ठीक आहे, पृथ्वीवरती बोथ बायोटिक एज वेल एज अबायोटिक कंपोनंट आहेत. जे काही बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट पृथ्वीवरती आहेत, त्या सगळ्यांना मिळून जी इकोसिस्टीम बनते, दॅट इकोसिस्टीम इज कॉल्ड एज अर्थ इकोसिस्टीम. इन दॅट अर्थ इकोसिस्टीम देर आर 2 टाइप्स ऑफ इकोसिस्टीम्स. 2 प्रकारचे इकोसिस्टीम कोणत्या, नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम. ठीक आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या बनलेले इकोसिस्टीम आणि आर्टिफिशियल इकोसिस्टीम मीन्स सिंथेटिकली किंवा आर्टिफिशियली बनलेलं इकोसिस्टीम. सो आर्टिफिशियल इकोसिस्टीम मे बी ऑफ 2 टाइप्स. इट मे बी टेम्पररी और परमनंट. तात्पुरती असू शकते किंवा परमनंट असू शकते. आपण बघितलं ना इकोसिस्टीम म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंटचं इंटरॅक्शन होतं. ठीक आहे, म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग फॅक्टरचं इंटरॅक्शन होतं आणि ते जे इकोसिस्टीम, ते जे एन्व्हायरमेंट बनवतात त्याला आपण म्हणतो इकोसिस्टीम. सो आर्टिफिशियल मध्ये एक्झाम्पल आहे पॉन्ड, म्हणजे डबका असू शकतं पावसाच्या पाण्यामुळे बनलेलं. नंतर ते वाळून गेल्यानंतर ते म्हणजे इकोसिस्टीम डिस्ट्रॉय होते तिथली. क्रॉपला एखादा क्रॉप आपण किंवा रब्बीमध्ये लावतो, त्या क्रॉपची हार्वेस्टिंग नंतर तिथली इकोसिस्टीम संपून जाते. देन गार्डन असेल, विहीर असेल, वेल असेल, एक्सेट्रा प्लांटेशन्स. दॅट इज आर्टिफिशियल इकोसिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड एज मॅन मेड इकोसिस्टीम. देन आता नॅचरल इकोसिस्टीम, नैसर्गिक इकोसिस्टीम मीन्स द इकोसिस्टीम विच इज क्रिएटेड बाय नेचर और विच इज क्रिएटेड इन नेचर बाय नॅचरल प्रोसेसेस. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 टाईप अगेन. कोणते 2 टाईप, टेरेस्ट्रियल, ठीक आहे, आणि ॲक्वाटिक इकोसिस्टीम. टेरेस्ट्रियल अँड ॲक्वाटिक इकोसिस्टीम. सो टेरेस्ट्रियल मध्ये अगेन टाईप आहेत आणि ॲक्वाटिक मध्ये अगेन टाईप आहेत. एक मिनिट, सॉरी, टेरेस्ट्रियल मध्ये टाईप आहेत आणि ॲक्वाटिक मध्ये अजून टाईप आहेत. तर टेरेस्ट्रियलचे आपण 4 टाईप बघणार आहोत आणि ॲक्वाटिकचे आपण 2 टाईप बघणार आहोत. पहिल्यांदा आपण ॲक्वाटिकचे टाईप बघूया. ॲक्वाटिक इकोसिस्टीम मीन्स वॉटर मध्ये असणारे इकोसिस्टीम. ठीक आहे, सो ॲक्वाटिकचे 2 टाईप बघा. कोणते 2, मराईन इकोसिस्टीम आणि फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. ठीक आहे, म्हणजे खारट पाण्यामध्ये ज्या इकोसिस्टीम आहेत, साल्ट वॉटर किंवा ओशियन मध्ये असणाऱ्या, आणि फ्रेश वॉटर मध्ये बघा. मराईन मध्ये 3 टाईप, ओशियानिक म्हणजे ओशियन मध्ये असणारे इकोसिस्टीम, इस्ट्युरियन आणि डेल्टाइक. बघा, ओशियानिक मध्ये म्हणजे ओशियन मध्ये असणारे म्हणजे ओशियन इकोसिस्टीम, म्हणजे समुद्रामध्ये जे काही बायोटिक अबायोटिक कंपोनंट आहेत ते सगळे याच्यामध्ये येतात. सेकंड आहे इस्ट्युरियन, इस्टुरी किंवा इस्च्युरी आपण म्हणतो. इस्च्युरी म्हणजे काय,
झोन बिटवीन सी अँड कंटिनेंट. सी म्हणजे समुद्र, म्हणजे खंड आणि समुद्राच्या मध्ये जो म्हणजे खंड आणि समुद्र या दोघांच्या मध्ये जी इकोसिस्टीम मधल्या झोन मध्ये जी इकोसिस्टीम असते तिला आपण म्हणतो इस्ट्युरी किंवा इस्ट्युरियन रिजन आपण म्हणतो. ठीक आहे. समुद्र आणि खंड यांच्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, सपोज असा आपण वर्ल्डचा मॅप बघतो, त्याच्यावर तिकडं नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे असे आपण खंड बघतो, 7 खंड आपण बघतो. ठीक आहे. आणि साईडला सगळं जे आहे ते इकडं काय आहे, पाणी आहे. सो खंड आणि जे काही समुद्र आहेत यांच्यामध्ये जे इकोसिस्टीम डेव्हलप होतात, ज्या इकोसिस्टीम आहेत किंवा डेव्हलप झालेल्या आहेत नॅचरली, त्यांना आपण म्हणतो नॅचरल इकोसिस्टीम किंवा इस्ट्युरियन इकोसिस्टीम. आणि लास्ट आहे डेल्टा इकोसिस्टीम, म्हणजे वेगवेगळ्या नद्यांनी जे डेल्टा रिजन बनवतात ते. ठीक आहे. डेल्टा म्हणजे काय की ज्या नद्या समुद्राला जाऊन जिथं मिळतात अशा ठिकाणाला आपण म्हणतो डेल्टाइक रिजन. आपण बघितलं गंगा नदीचा डेल्टा असेल, कावेरी नदीचा डेल्टा असेल. सो या डेल्टाइक रिजनच्या ज्या इकोसिस्टीम आहेत त्यांना आपण म्हणतो डेल्टाइक इकोसिस्टीम्स. सो त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सुंदरबन डेल्टा. ठीक आहे. देन फ्रेश वॉटर मध्ये 2 टाईप, लेंटिक आणि लोटिक. ठीक आहे. सो बघा, लेंटिक म्हणजे स्टँडिंग फ्रेश वॉटर, म्हणजे थांबलेलं पाणी. ठीक आहे. थांबलेलं पाणी म्हणजे पाणी वाहत नसतं, स्थिर असतं हे पाणी. लेंटिक ह्याचं एक्झाम्पल आहे लेक, पॉन्ड एक्सेट्रा. म्हणजे तलाव असेल किंवा डबका असेल, हे पाणी वाहतं का? नाही. सो दिस टाइप ऑफ इकोसिस्टीम इज कॉल्ड एज लेंटिक इकोसिस्टीम. आणि सेकंड आहे लोटिक, मीन्स रनिंग फ्रेश वॉटर, म्हणजे वाहणारं पाणी. फॉर एक्झाम्पल रिव्हर किंवा स्प्रिंग. नदी किंवा नाल्यांचं पाणी आपण ज्यावेळेस बघतो तर ते पाणी कसं असतं, कॉन्स्टंटली ते वाहत असतं पाणी, रनिंग वॉटर असतं. सो दॅट वॉटर, दॅट इकोसिस्टीम इज कॉल्ड एज लोटिक इकोसिस्टीम. थोडक्यात जर हे दोघांमधलं कन्फ्युजन न होण्यासाठी लक्षात जर ठेवायचं झालं तर आपण म्हणतो लोटणे, पाणी लोटणे आपण म्हणतो. लोटणे म्हणजे वाहने. सो त्याच्यावरून लक्षात ठेवा, लोटणे, लोटिक म्हणजे वाहणारं पाणी. आणि लेंटिक म्हणजे स्टँडिंग वॉटर, थांबलेलं पाणी. ठीक आहे. लोटिक मीन्स लोटणे किंवा वाहने थोडक्यात. सो लोटिक मीन्स लक्षात ठेवा वाहणारं पाणी, रनिंग वॉटर. आणि लेंटिक मीन्स स्टँडिंग वॉटर. ठीक आहे. हे काय होते, ॲक्वाटिक इकोसिस्टीमचे 2 टाईप. मराईन इकोसिस्टीम त्याच्यामध्ये 3 टाईप, ओसेनिक, एस्ट्युरियन, डेल्टाइक. आणि फ्रेश वॉटर त्याच्यामध्ये 2 टाईप, लेंटिक, लोटिक. लेंटिक, लोटिक वरती क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, पॉन्ड इन्क्लुडेड विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल इज इन्क्लुडेड इन लेंटिक टाइप ऑफ इकोसिस्टीम. म्हणजे खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल हे लेंटिक टाइप ऑफ इकोसिस्टीम मध्ये येतं. ऑप्शन असेल तुम्हाला रिव्हर, स्प्रिंग, पॉन्ड अँड नन ऑफ दिस. ऑप्शन यायला पाहिजे पॉन्ड. तुम्हाला अजून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल इज इन्क्लुडेड इन लोटिक इकोसिस्टीम. लोटिक इकोसिस्टीम मध्ये कोणतं एक्झाम्पल येऊ शकतं? ऑप्शन असेल तुम्हाला पॉन्ड, लेक, रिव्हर अँड लास्ट ऑप्शन नन ऑफ ऑल. आन्सर यायला पाहिजे रिव्हर. दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, दोन्ही या लेंटिक लोटिक वरती क्वेश्चन विचारले जातात. देन आपण अगेन येऊयात थोडं टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमच्या टाईप वरती. आता हे सगळ्यात महत्वाचे टाईप आहेत टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. बघा, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचे टोटल 5 क्लासिफिकेशन. पहिला आहे फॉरेस्ट, दुसरा आहे ग्रासलँड, गवतीय प्रदेश, डेझर्ट, वाळवंट, टुंड्रा प्रदेश आणि पोलार रिजन. ठीक आहे. टुंड्रा प्रदेश. बघा, फॉरेस्ट मध्ये अगेन टाईप, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ट्रॉपिकल म्हणजे आपण बघितलं ना, ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल आणि टेम्परेट झोन. टेम्परेट रोज झोन किंवा आपण क्लायमेट म्हणतो. ट्रॉपिकल म्हणजे वार्म क्लायमेट असणार, सब ट्रॉपिकल मीन्स वार्म आणि ह्युमिड दोन्ही क्लायमेट असणार, आणि टेम्परेट म्हणजे ह्युमिड किंवा कूल क्लायमेट असणार रिजन. ठीक आहे. सो इथे फॉरेस्टचा पहिला टाईप आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे वार्म क्लायमेट असणारे रेन फॉरेस्ट, म्हणजे पावसाळा आधारित असणारे वने. ठीक आहे. देन ट्रॉपिकल डेसिडियस. डेसिडियस म्हणजे आपण ह्याला काय म्हणू शकतो, ट्रॉपिकल रेन फॉरेस्टला सदाहरित वने म्हणू शकतो आपण यांना. आणि डेसिडियस म्हणजे काय म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये आता मला शब्द आठवत नाहीये. ट्रॉपिकल म्हणजे वार्म क्लायमेट मध्ये, आणि डेसिडियस म्हणजे कसली वने म्हणतो आपण ह्यांना, सदाहरित आणि मला वाटते पानझडी वने असं काहीतरी येत असेल. डेसिडियस मीन्स आय थिंक सो, कन्फर्म करू आपण. ठीक आहे. देन
टेम्परेट डेसिडियस म्हणजे टेम्परेट झोन मध्ये, टेम्परेट क्लायमेट मध्ये येणार आहे, म्हणजे एकदम कूल क्लायमेट मध्ये येणार आहे. आणि लास्ट आहे कोनिफर्स किंवा अल्पाईन किंवा तैगा. आपण ऐकले अल्पाईन वने किंवा कोनिफर्स किंवा तैगा. ह्या सगळ्यांच्या इमेजेस आपण बघूयात आपल्या क्लासरूम मध्ये. मी ह्याच्यामध्ये स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला अपलोड करेन ह्या सगळ्यांच्या इमेजेस. ठीक आहे. सो हे काय होते, फॉरेस्ट इकोसिस्टीम. ठीक आहे, त्याचे 4 टाईप. सेकंड आपण बघू ग्रासलँड. ठीक आहे, म्हणजे गवतीय भाग बघा. त्याच्यामध्ये पॅम्पस आहे जो अर्जेंटिनामध्ये आढळतो. प्रेअरीज किंवा प्लेन्स आहेत, कुठं असतात, नॉर्थ अमेरिका. देन स्टेपिस आहेत युरेशियामध्ये. युरेशिया मीन्स काय बघा, युरेशिया युरोप खंड आणि आशिया खंडला जोडणारा पार्ट याला म्हणतात युरेशिया. यू फॉर युरोप आणि एशिया फॉर आशिया. ठीक आहे, युरेशिया मीन्स, ठीक आहे, युरोप आणि आशिया खंडाला जोडणारा भाग त्याला म्हणतात युरेशिया. देन सावन्ना वने आहेत, ट्रॉपिक्स मध्ये येतात, म्हणजे ट्रॉपिकल एरियाज मध्ये. आणि टुसोक आहेत किंवा टसोक आपण म्हणू शकतो, न्यूझीलंड मध्ये येतात. ठीक आहे, याच्यामध्ये डिटेल मध्ये तुम्ही युट्यूब वरती वगैरे बघा. हे इमेजेस तर आपण अपलोड करूया, किंवा एखादे अॅनिमेशन वगैरे असतील तर ते पण आपण अपलोड करूया. देन बघा नेक्स्ट थर्ड टाईप आहे इकोसिस्टीमचा डेझर्ट, वाळवंट. आता याच्यावरती 2 ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. लार्जेस्ट डेझर्ट इन वर्ल्ड म्हणलं की सहारा. ठीक आहे, आणि लार्जेस्ट डेझर्ट इन इंडिया म्हणलं की थर वाळवंट इन राजस्थान. हे 2 ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. वर्ल्ड मध्ये जर विचार केला तर लार्जेस्ट डेझर्ट कोणता, सहारा विच इज इन आफ्रिका. अँड इंडिया इट इज थर वाळवंट इन राजस्थान. आवाज येतोय का? नेक्स्ट आहे डेझर्ट मध्ये सहारा आहे नॉर्थ आफ्रिकामध्ये, कलाहारी आहे साऊथ आफ्रिकामध्ये, थर आहे राजस्थानमध्ये, आणि अॅटाकार्न आहे साऊथ अमेरिकामध्ये, आणि गोबी आहे मंगोलियामध्ये. ठीक आहे, आणि लास्ट 2 टुंड्रा आणि पोलार इकोसिस्टीम. ठीक आहे, पोलार इकोसिस्टीम म्हणजे पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल वरती ज्या इकोसिस्टीम असतात त्या इकोसिस्टीम. एकदम एकदम कूल जिथं टेम्परेट झोन असतात त्याला आपण म्हणतो पोलार रिजन्स. पोलार मीन्स द रिजन्स नियर दी पोल्स, साऊथ अँड नॉर्थ पोल्स. ठीक आहे, सो हा कम्प्लीट चार्ट महत्वाचा आहे इकोसिस्टीमचा. याच्यामध्ये बघा आपण काय बघितलं, अर्थ इकोसिस्टीम त्याचे 2 टाईप, नॅचरल इकोसिस्टीम आणि आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आर्टिफिशियल इकोसिस्टीमचे जस्ट आपण एक्झाम्पल बघितले. नॅचरल इकोसिस्टीमचे 2 टाईप आपण बघितले, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ॲक्वॅटिकचे 2 टाईप आपण बघितले, मराइन इकोसिस्टीम, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. मराइन मध्ये आपण काय बघितले, अगेन 3 टाईप बघितले, ओशियानिक, एस्टुरियन आणि डेल्टाइक. ओशियानिक मीन्स ओशियन, एस्टुरियन मीन्स झोन बिटवीन सी अँड कंटिनेंट म्हणजे खंड, आणि डेल्टाइक मीन्स डेल्टाइक रिजन मध्ये असणारी इकोसिस्टीम. फ्रेश वॉटर मध्ये 2 टाईप, लेंटिक, लोटिक. लेंटिक मीन्स स्टँडिंग वॉटर आणि लोटिक मीन्स लोटणे म्हणजेच रनिंग वॉटर. पार्ट फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट, टुंड्रा आणि पोलार. फॉरेस्टचे 4 टाईप, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, ट्रॉपिकल डेसिड्यूस, टेम्परेट डेसिड्यूस, कोनिफर, अल्पाईन किंवा तैगा आपण बघितला. ग्रासलँडचे 5 टाईप, पॅम्पस, प्रॅरीज, स्टेपस, सावन्ना आणि टसोक. ह्याचे इमेजेस आपण बघू. डेझर्ट मध्ये सहारा आहे, कलाहारी आहे, थर आहे, अटाकार्ना आहे, अटाकामा आहे, आणि गोबी आहे, आणि देन टुंड्रा आणि पोलार रिजन. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. हा चार्ट खूप महत्वाचा आहे विथ एक्झाम्पल्स. देन नेक्स्ट पॉइंट, फ्लो इन इकोसिस्टीम मीन्स हाऊ एनर्जी फ्लोज इन इकोसिस्टीम. म्हणजे एनर्जी कशी ट्रान्सफर होते इकोसिस्टीम मध्ये. बघा, इन अवर सोलार सिस्टीम द सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. आपल्या सोलार सिस्टीम मध्ये जर आपण विचार केला तर सूर्य जो आहे तो एक अल्टिमेट सोर्स आहे एनर्जीचा. कधी न संपणारा सोर्स आहे, अल्टिमेट सोर्स आहे कशाचा, एनर्जीचा. देन द प्रोड्यूस म्हणजेच कोण, ऑटोट्रॉफ्स म्हणजेच कोण, ग्रीन प्लांट्स मेक देअर फूड थ्रू द फोटोसिंथेसिस बाय युटिलाइजिंग सोलार रेडिएशन. द प्रोड्युसर म्हणजेच ऑटोट्रॉफ म्हणजेच ग्रीन प्लांट मेक देअर फूड्स त्यांचं अन्न बनवतात थ्रू फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस या प्रोसेसनी बाय युटिलाइजिंग सोलार रेडिएशन. सोलार रेडिएशनचा वापर करून हे जे प्रोड्युसर आहेत ते काय करतात, त्यांचं फूड बनवत असतात. द फूड्स प्रोड्युस्ड बाय द प्रोड्युसर्स. द फूड्स प्रोड्युस्ड बाय द प्रोड्युसर.
म्हणजे या प्रोड्युसरनी ऑटोट्रॉफनी जे फूड बनवलेलं आहे कन्झ्युम्ड बाय डिफरंट लेवल्स ऑफ कन्झ्युमर्स. ऑटोट्रॉफनी जे फूड बनवलेलं आहे, ज्या प्रोड्युसरनी जे फूड बनवलेलं आहे, सो हे जे प्रोड्युसर आहेत ते प्रोड्युसर जे फूड बनवतात, ठीक आहे, ते फूड जे आहेत ते डिफरंट लेवलचे जे कन्झ्युमर आहेत, त्यामध्ये प्रायमरी कन्झ्युमर असतील, सेकंडरी कन्झ्युमर असतील, टर्शरी कन्झ्युमर असतील, ते काय करत असतात, ते फूड म्हणजे कन्झ्युम करत असतात. डिकम्पोजर्स टेक देअर एनर्जी बाय डिकम्पोजिंग द डेड सेल. डिकम्पोजर काय करतात, तर त्यांची जी एनर्जी आहे ती एनर्जी कशापासून डिराईव्ह करतात, डिकम्पोजिंग सेल पासून, डेड किंवा डिकेइंग मॅटर पासून. दस द एनर्जी इज पास्ड फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर ऑर्गॅनिझम इन द फॉर्म ऑफ फूड. आपण बघतोय एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम, म्हणजे इकोसिस्टम मध्ये एनर्जी फ्लो कसा होतो, त्याच्यामध्ये आपण बघतोय की एका ऑर्गॅनिझम पासून दुसऱ्या ऑर्गॅनिझम पर्यंत एनर्जी जी आहे ती पास केली जाते. काय म्हणले, एनर्जी इज पास फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर ऑर्गॅनिझम इन द फॉर्म ऑफ फूड. फूडच्या फॉर्म मध्ये ही जी एनर्जी आहे ती एका ऑर्गॅनिझम पासून दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे केली जाते, पास केली जाते. This energy transformation in ecosystem is technically called as bioenergetics or energy cycle. याला काय म्हणलं जातं, बायो मीन्स बायोलॉजिकल म्हणजे ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एनर्जेटिक्स मीन्स ट्रान्सफर ऑफ एनर्जी, म्हणजे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमला खातो, किंवा ऑटोट्रॉफनी जे प्रोड्यूस केले ते डिफरंट टाईप ऑफ कन्झ्युमर खातात, म्हणजे हेटरोट्रॉफ खातात. म्हणजे काय होतं की हे जे ऑर्गॅनिझम आहे ते दुसऱ्या ऑर्गॅनिझम पासून एनर्जी ऑब्टेन करतात, म्हणजे फूड खाल्यानंतर एनर्जी येते ना, सो फूडच्या फॉर्म मध्ये ते काय करतात, एनर्जी डिराईव्ह करतात. सो दिस ट्रान्सफर ऑफ एनर्जी इन इकोसिस्टम इज कॉल्ड एज बायो मीन्स लिव्हिंग अँड एनर्जेटिक्स मीन्स ट्रान्सफर ऑफ एनर्जी किंवा एनर्जी सायकल म्हटलं जातं याला. सो बघा एनर्जी सायकल कसं आहे, आणि हा सायकल कसा आहे, युनिडायरेक्शनल आहे, एका डायरेक्शनल मध्ये जातो. याच्यावर पण ऑब्जेक्टिव्ह असतो बघा, युनिडायरेक्शनल. द एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम इज डॅश डॅश डायरेक्शनल किंवा इज डॅश डॅश असा ऑब्जेक्टिव्ह असतो. द एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम इज डॅश डॅश. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन युनिडायरेक्शनल, सेकंड ऑप्शन मल्टी डायरेक्शनल, थर्ड ऑप्शन बोथ ए अँड बी, आणि लास्ट ऑप्शन नन ऑफ. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की इकोसिस्टम मध्ये जो एनर्जी फ्लो होतो तो एनर्जी फ्लो कसा, कुठल्या डायरेक्शनल असतो, तर युनिडायरेक्शनल, बिकॉज तो एकाच डायरेक्शन मध्ये पुढे पुढे जातो. कसा जातो बघा, सोलार रेडिएशन जे आहेत आपल्याला सूर्यापासून भेटतात, सन पासून भेटतात, आणि त्याचे सोलार रेडिएशन जे आहेत ते प्रोड्युसर ऍब्सॉर्ब करतात, ठीक आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू. ते काय करतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू काय करतात, ते हीट एनर्जी रिलीज करतात आणि केमिकल एनर्जी वापरतात. केमिकल एनर्जी वापरून ते काय करतात, अन्न बनवतात, फूड बनवतात, म्हणजेच फोटोसिंथेसिसनी. आणि ते कोण खातं, कन्झ्युमर आणि डिकम्पोजर खातात, आणि देन ते हीट एनर्जी रिलीज करतात, मेकॅनिकल एनर्जी रिलीज करतात. ठीक आहे, म्हणजे काय, सोलार एनर्जीचा वापर करून प्रोड्युसर जे आहे ती एनर्जी जी आहे ते कन्झ्युमर डिकम्पोजरला प्रोव्हाइड करतात, ट्रान्सफॉर्म करतात. सो दिस ट्रान्सफर ऑफ एनर्जी इज कॉल्ड एज बायो एनर्जेटिक्स और एनर्जी सायकल. ठीक आहे, देन बघा, the flow, that is conversion of energy from one level to another level, causes 90% loss of energy in the form of respiration and heat, and the flow of only 10% energy is occurred. आपण काय म्हणलेलं आहे की ही जी एनर्जी आहे एका लेवल पासून दुसऱ्या लेवलला जाते, म्हणजे प्रोड्युसर पासून कन्झ्युमर कडे जाते. ठीक आहे, म्हणजे प्रायमरी प्रोड्युसर पासून ती जाते प्रायमरी कन्झ्युमर कडे. ठीक आहे, सो हे होताना 90% एनर्जी जी आहे, 90% एनर्जी जी आहे ती रेस्पिरेशन आणि हीट मध्ये लॉस होते. काय होते, 90% एनर्जी जी आहे, बघा इथे दाखवलंय, इथे बघा प्रोड्युसर पासून ज्यावेळेस ती कन्झ्युमर कडे जाते त्यावेळेस इथे वर बाण दाखवलाय, म्हणजे ही हीट एनर्जी जी आहे ती लॉस होते, बाहेर पडते रेस्पिरेशन थ्रू. काय होते, बाहेर पडते, म्हणजे जेवढी एनर्जी प्लांट प्रोड्यूस करतात त्यापैकी 90% एनर्जी जी लॉस होते, वेस्ट जाते, आणि फक्त 10% एनर्जी जी आहे ती पुढं कन्झ्युमर किंवा डिकम्पोजरला जाते. म्हणून तो म्हणलेलं ना 10% लॉ ऑफ एनर्जी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा बरं का, हे पर्सेंटेज विचारले जाते की 90% लॉस होतो आणि जस्ट फ्लो ऑफ एनर्जी किती पर्सेंट होते, 10% एनर्जी फ्लो होते, ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. ठीक आहे,
प्रिव्हियस लेवल. काय म्हणले? द एनर्जी ट्रॅप्ड बाय ऑटोट्रॉफ म्हणजे प्रोड्युसर यांनी जी एनर्जी ट्रॅप केली. हॅलो, हा आवाज लहान येते. याने जी एनर्जी ट्रॅप केलेली आहे प्रोड्युसरनी किंवा ऑटोट्रॉफनी, ही एनर्जी इट मूव्स प्रोग्रेसिव्हली थ्रू व्हेरियस ट्रॉपिक लेवल. ही काय होते, वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलनी पुढे जाते. म्हणजे प्रायमरी प्रोड्युसरनी जी एनर्जी तयार केली म्हणजे ऑटोट्रॉफनी, ती जाते प्रायमरी कंझ्युमर कडती. प्रायमरी कंझ्युमर पासून ती जाते सेकंडरी कंझ्युमर कड, आणि सेकंडरी कंझ्युमर पासून ती जाते टर्शरी कंझ्युमर कड. ही एनर्जी ट्रान्सफर होताना 90% एनर्जी लॉस होते आणि 10% एनर्जी जस्ट पुढे ट्रान्समिट होते. आणि ही एनर्जी जी आहे ती पुढे पुढेच जाते. म्हणजे प्रायमरी प्रोड्युसर पासून प्रायमरी कंझ्युमर कड, प्रायमरी कंझ्युमर पासून सेकंडरी कंझ्युमर कड, आणि सेकंडरी कंझ्युमर पासून टर्शरी कंझ्युमर कड. इथं 90% लॉस होतो, 10% एनर्जी पुढे जाते. पण ही एनर्जी कधीच टर्शरी कंझ्युमर पासून सेकंडरी कंझ्युमर कडे येत नाही. सेकंडरी कंझ्युमर कडून कधीच प्रायमरी कंझ्युमर कडे येत नाही, आणि प्रायमरी कंझ्युमर कडून कधीच प्रायमरी प्रोड्युसर कडे येत नाही. म्हणजेच कधीच रिव्हर्ट बॅक होत नाही. म्हणून या एनर्जी फ्लोला आपण म्हणतो युनिडायरेक्शनल. म्हणजे ही एनर्जी जस्ट एका डायरेक्शन मध्ये चालत राहते, मागं कधीच येत नाही. म्हणून दिस एनर्जी इज कॉल्ड एज युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी. ठीक आहे. काय म्हणले? नेव्हर रिव्हर्ट बॅक टू इट्स प्रिव्हियस लेवल. प्रिव्हियस लेवलला कधीच येत नाही, म्हणजे माघारी कधीच येत नाही ती एनर्जी. इन दिस वे